यात कोणत्याही जातीला दुसऱ्या जातीमध्ये टाकण्याचा अधिकार सरकारला नाही, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले। जात बदलता येत नाही, न्यायालयामध्ये जाणार असं देखील भुजबळ यांनी स्पष्ट केलं। मराठा आरक्षणावरून काढलेल्या GR वरून भुजबळ नाराज आहेत। कॅबिनेट बैठकीवर देखील भुजबळांनी बहिष्कार टाकला। हैदराबाद गॅझेटचा GR जरांगेंना दिल्यानंतर मंत्री छगन भुजबळ नाराज झाल्याच्या चर्चा आहेत। त्यामुळे मंत्री छगन भुजबळांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला। कोणत्याही जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार सरकारला नसल्याचं यावेळी भुजबळ म्हणाले। आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो आहोत, कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। न्यायालयात जाणार होय कायदेशीर होय। तर भुजबळांची नाराजी म्हणजे शासनाचा GR पक्का आहे, भुजबळ अभ्यासून येते म्हणूनच बैठकीतनं बाहेर पडल्याची प्रतिक्रिया जरांगेंनी दिली आहे। GR जर खोटा असता, मराठ्याचं हित याच्यात नसतं, तर आत्ताच बातमी दिली पत्रकार बांधवांनी, छगन भुजबळ बैठकीला जाणार नाहीये, GR काढला म्हणून तो नाराज आहे। बैठकीवर त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ असा होतो हा GR पक्का आहे। भुजबळ साहेब हे नेहमी OBC आरक्षणाच्या बाबतीमध्ये भूमिका घेत आलेले आहेत आणि अशा भूमिका घेण्यामुळे त्यांना किंमतही मोजावी लागलेली आहे। मी भुजबळ साहेबांचं या लढाऊ वृत्तीचं मी खरं तर दाद देईन त्यांच्या याला। भुजबळांच्या नाराजीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची दादांनी देवगिरीवर बैठक बोलावली। या बैठकीवरून भुजबळांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचंही बोललं जात आहे। तर OBCमधून मराठा आरक्षण देऊ नये यासाठी मंत्री छगन भुजबळांचा सुरुवातीपासूनच विरोध होता। त्यामध्येच सरकारनं OBCसंदर्भात थेट GR काढला आहे। सरकारनं दिलेल्या GRच्या विरोधात अनेक जण कोर्टात जाणार असल्याचंही बोललं जात आहे। दरम्यान OBCच्या आरक्षणाला धक्का नाही, त्यामुळे गैरसमज नको असं विखे पाटीलही म्हणाले। जी मागे सरकारची भूमिका त्यांनी आजही सांगितलं पाहिजे की कुठेही OBCच्या आरक्षणाला यामुळे धक्का लागणार नाही, आणि त्यामुळे विनाकारण त्यासाठी गैरसमज करून घेण्यापेक्षा मला वाटतं जे वास्तव आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे। पूर्ण मंत्रिमंडळाला विश्वासात घेऊनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सगळ्यांनाच सोबत घेऊन निर्णय घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचे मंत्री श्री छगन भुजबळ साहेब फुले शाहू आंबेडकरी विचाराचे ते भाष्यकार आहेत। त्यांनी आपल्या माध्यमातून समजतंय की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून सभात्याग केलेला आहे किंवा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते असणार नाही। मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो, मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो। भुजबळांनी आज कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला, निघून गेले ते, याच्यावरती काही चर्चा झाली का? भुजबळ साहेब हे मंत्रिमंडळातील ज्येष्ठ आमचे सहकारी आहेत, ते मंत्रिमंडळ बैठकीला का नव्हते याची मला अजिबात कल्पना नाही। त्यांच्याशी चर्चा करून मी नक्की तुम्हाला OBC संघटनेच्या मनामध्ये जे काही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतील, त्यांच्या मिळाल्या असलेल्या आरक्षणातून काय दिलं जाते की काय याच्याबद्दलची स्पष्टता किंवा खुलासा राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणाने होईल। आणि मला विश्वास आहे की महायुतीचं सरकार सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारं सरकार असल्यामुळे प्रत्येकाचं समाधान करण्याचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी करेल। नाही, माझ्या मते तरी मिळालं नाही, त्यांच्या मते काय मिळालं त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही, पण मी जो अभ्यास केला त्याच्यानुसार नवीन काही या शासन निर्णयामध्ये दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे आमच्या OBC समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही। नाही तर आमच्या 14 मागण्या आहेत, 14 मागण्या, उर्वरित मागण्यांवर सरकारसोबत चर्चा करून त्याबाबत सरकार जो आम्हाला निर्णय देईल तो, त्यामुळे त्या निर्णयाने जर आम्ही समाधानी झालो तर आम्ही आमचं आंदोलन सुद्धा मागे घेऊ। हैदराबाद गॅझेटच्या GR वर योगेश केदार, असीम सरोदे आणि विनोद पाटलांना शंका आहे। सरकारकडून जरांगेंची फसवणूक झाली असं योगेश केदार यांचं म्हणणं आहे। जरांगेंच्या लोकांना मेसेज पाठवेपर्यंत सगळं गुंडाळलं गेलं होतं असं असीम सरोदे यांनी म्हटलं। तर नव्या GR नुसार एकही नवीन प्रमाणपत्र मिळणार नाही असं विनोद पाटील यांचं म्हणणं आहे। तर किडे मकोड्यांचं ऐकू नका, सगळं व्यवस्थित होणार असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। हैदराबाद गॅझेट संदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या GR वर काही मराठा नेते आणि वकिलांनी शंका व्यक्त केली आहे। जरांगेंच्या आंदोलनात सहभागी असलेल्या योगेश केदार यांनी जरांगेंची फसवणूक झाल्याचं म्हटलंय। तर GR मध्ये त्रुटी असून त्याला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं असंही केदार म्हणाले। मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले,
आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे आणि हैदराबाद गॅझेटियरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे. ह्या GRला सुद्धा चॅलेंज करता येईल. याच्यातनं मराठ्यांच्या हातात पदरात काही मिळालेलं नाही. मनोजदादा जरांगे यांच्यासोबत असलेल्या काही लोकांनी संपर्क केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्यापर्यंत आम्ही हा संदेश पोहोचवतो, नेमकं काय असलं पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगा, म्हणजे त्या मी दिलेल्या चांगल्या सूचनांचा विचार केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु तोपर्यंत राजकीय गडबड जी सुरू झाली आणि वेगवान पद्धतीने राजकारणी लोकांचा तिथे वावर सुरू झाला. मी चुकू शकतो, एखाद्या समाजही चुकू शकतो. मग काय आपण काय फाशील द्यायचे काय, मग डोक्यात दगड घालायचा का? आपण त्यात सुधारणा करायची आणि पुढे जायचं. आता उद्या 12 वाजता मी अभ्यासकांना पुन्हा बोलवलंय, मी पुन्हा चर्चा करणार. मी काही सुईच आहे का? पण मराठ्याच्या पदरात ओरिजिनलच टाकणार. हैदराबाद गॅझेट संदर्भात सरकारनं काढलेल्या GRमुळे एकाही व्यक्तीला नवीन प्रमाणपत्र मिळू शकत नाही असा दावा विनोद पाटलांनी केलाय. मला अशी अपेक्षा होती की मोठा निर्णय लागेल, परंतु दुर्दैवाने कुठल्याही प्रकारचा निर्णय लागलेला नाही. यामुळे एकाही व्यक्तीला नवीन सर्टिफिकेट मिळू शकत नाही. मराठा बांधवांनो, आपल्या किड्या मकोड्यांचं ऐकू नका की ज्यांना वाटतं हे अमुक चुकीचं आहे, तमुक चुकीचं आहे. आज तर राईट काम होणार आहे ना मराठे. हो, दुसरी बातमी आली पुन्हा, मराठे आरक्षणात गेले हे 100% आता सिद्ध झालेलं आहे. विरोध पाटील सुद्धा आरोप करत आहे की माहिती झोपले होते. काल राज्य सरकारने काढलेल्या मराठा आरक्षणाच्या GRवरून ओबीसी नेते आक्रमक झालेत. पुण्याच्या महात्मा फुले वाड्यातील आंदोलनावेळी लक्ष्मण हाकेने GR फाडला, तर जालन्यामध्ये नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा GR फाडलेला आहे. मला खरं म्हणजे आता मी मागे लक्ष्मण हाकेंना सल्ला दिलेला आहे की तुम्ही अन्य लोकांच्या आरक्षणामध्ये का लुटबुड करता, तुमच्या राजकीय पोळ्या का भाजून घेता तुम्ही ह्या आरक्षणाच्या मुद्द्यावर. ज्यांचं आरक्षण मिळतं त्यांना ते मिळणारच आहे. तुमचं ओबीसीचं आरक्षण कोणी काढून घेत नाही ना. मला वाटतं एखाद्या विषयाबद्दल उपसमितीचं आज्ञा नाही की आम्हाला काही कळत नाही. आता ज्यांना फार कळतं त्यांनी अतिशहानपणा करू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे. तर टीकाकार असलो तरी कालचं श्रेय हे फडणवीसांचंच आहे असं संजय राऊतांनी म्हटलेले. तर राऊतांना नेहमी सर्व उशिरा सुचतं असं विखे पाटलांनी म्हटलंय. दोन्ही उपमुख्यमंत्री कालच्या प्रसंगामध्ये कुठे होते असा सवाल देखील राऊतांनी केला आहे. तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा होत होती असं विखे पाटलांनी म्हटलं आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस या वाटाघाटीमध्ये गुंतले होते, मला माहिती आहे की कशा प्रकारे यातून मार्ग काढायचा. सर्व हायकोर्टाच्या निर्णयानंतर कशा प्रकारे आपण त्यातून पावलं टाकली पाहिजे अर्ध्यामागे काम करत होते. हे मी अगदी जरी मी त्यांचा टीकाकार असलो तरी हे मी सांगू शकतो. कालचं संपूर्ण श्रेय जे आहे हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे. काल जो निर्णय झाला, मी माझ्या भाषणात स्टेजवर सांगितलं की ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये हा निर्णय घडून आणण्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना श्रेय दिलं पाहिजे. आणि ते आपण काल जाहीरपणे बोललोय. म्हणजे संजयना हा सुचतं शहाणपण, कारण नेहमीच त्यांना सगळं उशिरा सुचतं, म्हणून त्यांची या पक्षाची अधोगती अशी होत चाललेली आहे. मला आश्चर्य वाटतंय की कालच्या या प्रसंगात दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे होते. जे जरांगे पाटील ज्या समाजासाठी लढत होते त्या समाजाचेच ते नेते आहेत ना, उपमुख्यमंत्री आहेत. विशेषतः एकनाथ शिंदे हे नव्या मुंबईमध्ये गुलाल उधळायला जरांगे पाटलांच्या सोबत होते, पण काल ते कुठे दिसले नाहीत. याचं कारण काय? नाही, ते दोघं अजिबात लांब नव्हते. दोघांचा नेहमीच सगळ्यात ते सक्रिय भाग होता. माझी सातत्याने अजितदादांची, शिंदे साहेबांची चर्चा व्हायची. आम्ही काय करतोय, कशी प्रक्रिया पुढे राबवतोय, त्यात काही ते मला सूचना करायचे. त्यामुळे मला वाटतं अतिशय समन्वयानं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय झाला. तर ओबीसी समाजासाठी उपसमिती गठीत झाली असून चंद्रशेखर बावनकुळे या उपसमितीचे अध्यक्ष आहेत. छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह एकूण 8 मंत्र्यांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपकडून 4, शिंदेच्या शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 मंत्री या समितीमध्ये आहेत. ओबीसी आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी ओबीसी आरक्षण उपसमिती स्थापण्यात आली आहे.
ओबीसी आरक्षण शाबूत ठेवण्यासाठी ओबीसी आरक्षण उपसमिती, यामध्ये अध्यक्ष असतील चंद्रशेखर बावनकुळे, तर अतुल सावे, पंकजा मुंडे, गणेश नाईक याचे सदस्य असणार आहेत. उपसमितीमध्ये एकूण 8 मंत्री असतील. त्यामध्ये आहेत गुलाबराव पाटील, संजय राठोड आणि छगन भुजबळ आणि दत्तात्रय भरणे. हे 8 मंत्री हे उपसमितीचे सदस्य असणार आहेत. ओबीसी समितीमध्ये प्रत्येक पक्षाचे 2-2 मंत्री आहेत आणि ती समिती जसं मराठा समाजासाठी उपसमिती केली होती आणि प्रत्येक जे काही छोटे मोठे विषय जे आहेत त्याच्यातून ते सोडवले जात होते, त्याचप्रमाणे ओबीसीचे जे काही प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये समिती आज गठीत झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे ती आणि त्याचं 6 लोक त्याच्यामध्ये काम करतील. आता ओबीसीचे जे काही विषय आहेत त्याच्याकरता ही समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याला देऊ, पण बऱ्याच दिवसापासून ओबीसीची उपसमिती मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्थापन करावी अशी मागणी होती. त्याला आज मान्यता देण्यात आली. आता हे आमच्यामध्ये ठरवलं जाईल, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिली. जरांगेंना गावाकडे धाडण्यासाठी सरकारने GR काढला असं सदावर्ते यांनी म्हटलं. जरांगेंना थंडा कुलकुल करून गावाकडे पाठवलं असं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे. दरम्यान सदावर्ते यांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि विखे पाटील यांच्यावर देखील टीका केली आहे. विखेंनी GR काढला, शिंदेने GR परत घ्यायला सांगावं असं सदावर्ते यांनी म्हटलंय. आम्हाला माहिती आहे शिंदे साहेब, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय, आपण दरेगावाला नेहमीच जात असता जेव्हा आपल्या डोक्यावर ताण पडतंय, परंतु आपण दरेगावाला जाऊन ओबीसींची वाट लागावी असं आपल्यामधून कधीच अपेक्षित नाही, कधीच अपेक्षित राहणार नाही. मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आवाहन करतो, कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे, हा व्हायरस आहे. तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा. मंत्रिमंडळातील मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सवंगड्यांनी ज्या प्रकारे संविधानाचा फ्रॉड होईल अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढण्याचं जे धाडस दाखवलं, तो धाडस म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे. गावाकडे धाडण्यासाठी, जरंगेला गावाकडे धाडण्यासाठी शासन निर्णय आला हो आला. जरंग्याला गावाकडे धाडण्यासाठी शासन निर्णय आला हो. चॉकलेट देऊन गेला, आईस्क्रोट चारून गेला. चॉकलेट देऊन गेला, आईस्क्रोट चारून गेला. थंडा कूल करून जरंगेला धाडलेलं आहे. त्याच्यामुळे या शासन निर्णयाच्या आधारे हे धाडण्यासाठी होतं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी 11 वाजता नागपुरातील ओबीसी आंदोलकांना भेट देणार आहेत. फडणवीस ओबीसींच्या साखळी उपोषणाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करतील. फडणवीस ओबीसी नेते बबनराव तायवाडी यांच्याशी देखील चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या ओबीसी आंदोलकांची भेट घेणार आहेत. आणखी एक महत्त्वाची बातमी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी जाणार आहेत. यावेळी ते वर्षा निवासस्थानी विराजमान असलेल्या बाप्पाचं दर्शन घेतील. संध्याकाळी 6 वाजताच्या आसपास राज ठाकरे वर्षा निवासस्थानी पोहोचणार आहेत.